मी समर्थ. वरदलक्ष्मी उपवास हे फक्त वर्षातून एकदाच येतात. श्रावण महिन्यातली जी ही पौर्णिमा येते त्या पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी किंवा श्रावण महिन्यातील जो शुक्रवार येतो त्या शुक्रवारी वरदलक्ष्मीची उपवास केले जाते. वरद म्हणजे तुम्ही जी ही इच्छा मागा ती वर पूर्ण प्राप्त करून देणारी देवी म्हणजे वरदलक्ष्मी. मग वरदलक्ष्मीची उपवास तुमच्याकडे करत नसाल तर अगदी महिलांनो हात जोडून सांगते, तुम्ही आज न चुकता फक्त वर्षातून एकदाच ह्या पूजा करायची आहे. पूजा कशी करावी चला जाणून घेऊ. ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणार आहात तिथली जागा स्वच्छ पुसून घ्यावी. त्याखाली रांगोळी काढावी, स्वस्तिक श्रीयंत्र काही काढू शकतात, हळदी कुंकू व्हावं, फूल व्हावं. त्यानंतर चौरंग ठेवावा. चौरंगावर आपल्याला लाल रंगाचा कपडा टाकायचा आहे. आता आपल्याला सर्वप्रथम आपण कोणतंही पूजन करताना दीप प्रज्वलन करतो, दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला प्रथम आपण गणपती बाप्पांचं पूजन करायचं आहे. तामणामध्ये गणपती बाप्पांना ठेवलं, शुद्ध जल अर्पण केलं, त्यानंतर पंचामृत अर्पण केलं, त्यानंतर परत शुद्ध जल अर्पण केलं, गणपती बाप्पांना तामणातून काढलं, तिथे खाली थोडेसे तांदूळ टाकले किंवा नागवेलीचं पान घेतलं, त्यावर गणपती बाप्पांची स्थापना केली, गणपती बाप्पांना फूल हार अर्पण केलं, नमस्कार केला. यानंतर आपल्याला जी पूजा करायची आहे ती म्हणजे वरदलक्ष्मीची. मग आता वरदलक्ष्मीची पूजा करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर आपल्याला एक कलश घ्यायचा आहे. कलश स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकायचे आहे. आपण प्रत्येक कलश स्थापन करताना त्यामध्ये पाणी टाकतो, मग यामध्ये आपल्याला तांदूळ टाकायचे आहे. तांदूळ हे सुख शांती समृद्धीचं प्रतीक आहे आणि माता लक्ष्मीला तांदूळ अतिशय प्रिय आहे. मग यामुळे आपल्याला त्यात तांदूळ टाकायचे आहे. तुमच्याकडे एखादी नवीन सोन्याची वस्तू असेल ती टाकायची आहे. 1-2 रुपयाचे नाणे टाकायचे आहे आणि त्यावर तुम्हाला तुमच्याकडे जर असा मुखवटा असेल तर ठेवा. अगदी तुम्ही नारळ ठेवलं तरीही चालेल. माझ्याकडं महालक्ष्मीचा मुखवटा होता तो मी ठेवला आहे. त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे, धूपदीप दाखवायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे. आता तुमच्याकडे जर पंचधातूची चांदीची महालक्ष्मीची मूर्ती असेल ती मूर्ती घ्यायची आहे. श्री सूक्त तुम्हाला लावायचं आहे आणि श्री सूक्त लावल्यानंतर तुम्हाला शुद्ध जल, पंचामृत शुद्ध जल अर्पण करायचं आहे आणि 1 वेळा, 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा श्री सूक्त आपल्याला लावायचं आहे आणि त्यानंतर अभिषेक करायचा आहे. त्यानंतर तांब्यातून मी देवीला काढलं, देवीला गंध, अक्षता, फूल अर्पण केलं, हार घातला, लाल रंगाचं गुलाबाचं फूल अर्पण केलं. या दिवशी श्रीयंत्राचं सुद्धा पूजन केलं जातं. मग श्रीयंत्रसुद्धा ठेवलं आहे. त्यानंतर आपल्याला देवीला खीरपुरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. शक्य नसल्यास तुम्ही ड्रायफ्रूट्स दाखवू शकता. ते शक्य नसल्यास तुम्ही दूध आणि साखरेचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकतात. अगदी सुंदर अशी मी पूजा केली आहे. त्यानंतर तुपाचा दिवा लावायचा, तुपाचा दिवा दिवायला देवीला ओवाळायचा आहे. या दिवशी रांगोळीला तुम्ही कमळाची फुलं काढले, अतिशय उत्तम. तिथे गजलक्ष्मी काढली, अतिशय उत्तम. तुम्हाला जशी छान पूजा करता येईल तशी पूजा करायची आहे. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला या दिवशी सेवा काय करायची, या दिवशी संध्याकाळी ललित सहस्रनाम लावायचं आहे आणि श्रीयंत्राला कुंकुमार्चन करायचं आहे. यानंतर 16 वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे आणि या दिवशी तुम्हाला जास्तीत जास्त व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्रनामाची पूजा किंवा जे पाठ आहे ते करायचे आहे. अतिशय साधी पण अतिशय प्रभावी सेवा आहे, अवश्य करावी. श्री स्वामी समर्थ.